त्यांच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे. कशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे, काय सिच्युएशन होती? तो आज काल आम्ही त्यांचं ऑपरेशन करून ज्या जखमा होत्या हातावर आणि मानेवरती आणि पाठीचं ऑपरेशन करून शार्प ऑब्जेक्ट काढलेला आहे. तो जो शार्प ऑब्जेक्ट होता थोरॅसिक स्पाईनमध्ये होता, तिथून 8 डेप्थमध्ये होता आणि आतच राहिलेला, तो तुटलेला होता. शार्प ऑब्जेक्टचा समोरचा भाग तुटून स्पायनल कॉर्डमध्ये लॉस झालेला, स्पायनल कॉर्डच्या बाहेर लॉस झालेला आणि तिथे तो नर्व स्ट्रक्चरला टच होत होता, पण डॅमेज नव्हता. तिथलं जे फ्लुइड होतं, पाणी, पाठीचं पाणी ज्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड होतं, ते लीक ऑब्जेक्ट काढला आणि ते लिकेज होतं, त्याला आम्ही सुचर करून रिपेअर केलेला आहे. त्यांच्या जखमा ज्या आज आहेत, हे आजची अपडेट आहे की ते रिकव्हरी खूप छान प्रकारे करतायत. ते बोलतायत, त्यांना नॉर्मल डाएट चालू केलेला आहे, त्यांना मी चालवून पाहिलेलं आहे, ते चालतायत. कुठलंही पॅरालिसिस किंवा काही इंजुरी, परमनंट डॅमेज नाही आहे आणि ही इज हॅपी. सो वी आर त्यांना आम्ही रूममध्ये शिफ्ट करतो. त्यांचा कधी डिस्चार्ज होईल? आता किती दिवसाचा बेड रेस्ट आहे? त्यांचा प्रोग्रेस बघून आम्ही डिसिजन घेणार आहे रोजच्या रोज. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.